तुम्ही आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंतित आहात का? तुम्हाला आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे का? तर आजच प्रवेश घ्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हिंगणा नागपूर येथे. कारण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हिंगणा प्रसिद्ध आहे सैनिक स्कूल आणि जवाहर नवोदय विद्यालयाकरिता पूर्व परीक्षेसाठी तयार करणारे एकमेव संस्थान, जिथे आहेत अनुभवी शिक्षक वर्ग जे देतात व्यक्तिगत ध्यान आणि मार्गदर्शन. अधिक माहिती करिता बघा समीर सरांची विशेष मुलाखत. नमस्ते, मी समीर सर, संचालक आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूर. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण नागपूरमध्ये जे सैनिक स्कूल, जे गव्हर्नमेंटचे सैनिक स्कूल आहेत, त्याचबरोबर जे गव्हर्नमेंटचे नवोदय विद्यालय आहे, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे, तर या संदर्भात पालकांना जागृती व्हावी व त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना तयारी करता यावी, यासाठी आपण नागपूरमध्ये यावर्षी 15 एप्रिलपासून सुरुवात केलेली आहे. या बॅचेसमध्ये आपणास विद्यार्थ्यांची वयोमर्यादा व त्याचबरोबर तो कोणत्या क्लासमध्ये शिकतो, ह्या सगळ्या गोष्टींची आपणास थोडक्यात माहिती देतो. आणि या माहितीचा जर अभाव असेल तर एखाद्या पालकांना त्याच्या मुलासाठी किंवा त्याच्या भविष्यासाठी खूप अडचणी येतात. कारण सैनिक स्कूल सातारा हे यशवंतराव चव्हाण यांनी सुरुवात केलेली किंवा यांनी उद्घाटन केलेली ही स्कूल देशातली सगळ्यात पहिली सैनिक स्कूल आहे. आणि आज देशामध्ये जवळपास 33 गव्हर्नमेंट सैनिक स्कूल आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल सातारा आणि सैनिक स्कूल चंद्रपूर हे 2 गव्हर्नमेंटचे स्कूल आहेत. नुकतेच सैनिक स्कूल चंद्रपूर हे 2018-19 यापासून सुरू झालं. पण त्यापूर्वीसुद्धा जे सैनिक स्कूल सातारा आहे, या ठिकाणाहून बरेचसे विद्यार्थी पुढे 6वी पासून 12वीपर्यंत एज्युकेशन घेतलेले जे विद्यार्थी आहेत, यांनी पुढं NDA असेल, जे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे पुण्यामध्ये, तर याच्यासाठी सुद्धा खूपशी मुलं सिलेक्ट झालेली आहेत. सैनिक स्कूलमधून बरेचसे विद्यार्थी पासिंग झाल्यानंतर पुढं MPSC आहे, UPSC आहे किंवा बिझनेस आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. आणि त्यांनी महाराष्ट्राचं जे नाव आहे ते पूर्ण देशामध्ये नेलेलं आहे. सैनिक स्कूल म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्याने सैन्यामध्येच जायचं किंवा तो लढतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या गोष्टी आहेत. सैनिक स्कूलचा एकमेव मूलमंत्र हाच असतो की तुमचा जो विद्यार्थी आहे तो फिजिकली स्ट्रॉंग बनवणं आहे, त्याचा खंबीरपणा, मनाचा खंबीरपणा आहे आणि पुढं जाऊन त्याला क्वालिटी एज्युकेशन मिळावं. या सर्व प्रोसेसमध्ये त्याला अनुशासन काय आहे, टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. कारण सैनिक स्कूलमधून जे ॲडमिनिस्ट्रेशन राहतं हे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यामधील वेगवेगळे अधिकारी, मग ते कॅप्टन असतील, कर्नल असतील, ब्रिगेडियर असतील, ह्या दर्जाचे अधिकारी या सैनिक स्कूलमधून ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून काम करत असतात. त्यामुळे सैनिक स्कूलला मिळणाऱ्या फॅसिलिटी जर बघितल्या तर विद्यार्थ्याला मी एक दिनक्रम थोडक्यात सांगतो की काय काय गोष्टी असतात जे सैनिक स्कूल आपल्यासाठी आणि विद्यार्थ्यासाठी पुढं विद्यार्थ्याला नेऊ शकतं. पहिली गोष्ट अशी की सध्याचे काही गोष्टी म्हणजे काही अडचणी काय येतात की विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन नाही, वेळेचं मॅनेजमेंट नाही, सोशल मीडियाद्वारे त्याचा वेळेचा दुरुपयोग होतो, विद्यार्थ्याचा फोकस नाही, अशा भरपूर गोष्टी आहेत. विद्यार्थी पालकांचं ऐकत नाही, एटिकेट्स, मॅनर्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, संस्कृती आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थी मागे पडतोय. सैनिक स्कूल यासाठी एक असा पर्याय उभारून येतोय की याच्यामध्ये विद्यार्थ्याला जरी 6वीमध्ये जर विद्यार्थी सैनिक स्कूलला सिलेक्ट झाला तरी 6वीचा विद्यार्थी हा रोज सकाळी 4.5 ते 5 किलोमीटर रनिंग करतो. आणि आपले विद्यार्थी जर बघितले तुम्ही, मॅक्झिमम विद्यार्थी 7ला, 8ला, 9ला उठून मग आंघोळीला वगैरे बाकी सुरुवात करतात. तर जर तो विद्यार्थी सकाळी 5:30ला उठणं, व्यायाम करणं, PT चा पार्ट आहे, बाकी स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये सैनिक स्कूलला
हॉर्स रायडिंग, आर्चरी, रायफल शूटिंग, टेनिस, बॅडमिंटन, म्हणजे तुमचं फुटबॉल आहे, स्विमिंग पूल आहे, सगळे कोर्सेस, सगळे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सैनिक स्कूलमध्ये होतात. आणि महत्त्वाचं असं की हे गव्हर्नमेंटचं असल्यामुळे याच्यावरती डिफेन्स मिनिस्ट्री व त्याच्याही वरती सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे हे पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतं. त्यामुळं येथे असणारा टीचिंग स्टाफ असेल, येथील ॲडमिनिस्ट्रेशन असेल, हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणतं. ज्याप्रमाणे घरी तुमचं आई हे आपली डायटरी प्लॅन बनवते, आता सैनिक स्कूलचं म्हणाल तर ॲक्च्युली या ठिकाणी तुम्हाला सेपरेट डायटेशियन्स मिळतात, जे डायटेशन विद्यार्थ्यांचं खाणं पिणं आहार हे सगळं मॅनेजमेंट त्यांच्या वयानुसार करतात. दुसरी गोष्ट, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कोचेस मिळतात, म्हणजे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमधून तुम्ही इंटर स्कूल असेल, स्टेट लेवल असेल, नॅशनल लेवल असेल, अशा वेगवेगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये पुढं जाऊ शकता. आता हा झाला सैनिक स्कूलचा पार्ट. पालकांना याची जागृती व्हावी आणि तुमच्या जवळ सैनिक स्कूल आहे. आम्ही नागपूरमध्ये आलो ह्याचं एकच कारण आहे की हे 3 वर्षाचे प्रयत्न आहेत इथे आपल्या असलेल्या जुन्या पालकांकडचे, की त्या पालकांनी 3 वर्ष आमचा खूप पाठपुरावा केला. कारण इथून विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताराच्या ठिकाणी येतो, पुणेच्या ठिकाणी येतो, तिथं फी भरतो, एज्युकेशनसाठी तयारीसाठी त्या ठिकाणी राहतो, त्याचा खर्च. त्याचबरोबर हे पालक त्या विद्यार्थ्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारामध्ये ठेवलं की वर्षातून 6 ते 7 वेळा विद्यार्थ्याला भेटण्यासाठी येतात. आणि गोष्ट अशी राहते की ज्यावेळेस आपण 900 किलोमीटर किंवा 1000 किलोमीटर आपल्याला जायचं आहे, विद्यार्थ्याला भेटायचं आहे, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एकतर 2 दिवस अगोदर 2 दिवस नंतर सुट्टी काढावी लागते, जाण्याचा खर्च येण्याचा खर्च, म्हणजे हे कॉस्ट खूप जाते. आणि पालकांनी खूप रिक्वेस्ट केली की विदर्भामध्ये एक सेंटर पाहिजे, जो तो रिझल्ट आहे तो आपल्याला देईल आणि त्यांच्या मुलांचं स्वप्न पूर्ण करेल. ह्या एकाच गोष्टीसाठी ह्या 3 वर्षांच्या पालकांच्या अथक प्रयत्नानंतर यावर्षी आपण 15 एप्रिलपासून ही बॅच सुरू केलेली आहे. या ठिकाणी आपण सैनिक स्कूल सातारा, सैनिक स्कूल चंद्रपूर, जे गव्हर्नमेंटचे स्कूल आहेत त्याच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेतो. त्याचबरोबर आपण जे गव्हर्नमेंटचं नवोदय विद्यालय आहे, जे नागपूर जिल्ह्यामध्ये पारशिवनी या ठिकाणी आहे, अशाच प्रकारे नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक राहतं. मात्र हे सरकारी स्कूल जे आहे, सैनिक स्कूल असू द्या किंवा नवोदय विद्यालय असू द्या, हे सरकारी स्कूल असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन मिळत नाही, तर तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आणि ह्या एंट्रन्स एक्झामची तयारीमध्ये आपण गेली 4 ते 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात सध्या नंबर 1 आहोत आणि देशामध्ये आपण देखील फर्स्ट, सेकंड या 2 रँकवरच आहोत. जर तुम्ही 2024चा रिझल्ट पाहिला तर सातारा सैनिक स्कूलमध्ये 46 विद्यार्थी 2024मध्ये सिलेक्शन आहे. सैनिक स्कूल चंद्रपूरला 46 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे. अदर स्टेटमध्ये 44+ स्टुडंटचं अदर स्टेटमध्ये देखील सिलेक्शन आहे. नवोदय विद्यालय पहिल्या लिस्टमध्ये 38 मुलांचं सिलेक्शन आहे आणि सेकंड लिस्टमध्ये पुढं चालून 5 विद्यार्थ्यांचं, म्हणजे 39, 5, 44 टोटल सिलेक्शन आहे. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल हा सुद्धा सैनिक स्कूलचा एक भाग येतो, जे देशामध्ये 5 आहेत. याच्यामध्ये देखील 2024मध्ये आपले 5 विद्यार्थी सिलेक्शन झाले होते व याच RMSमध्ये सध्या 2025चा जो रिझल्ट आहे याच्यामध्ये एकूण 24 विद्यार्थी सिलेक्शन आहे. नवोदय विद्यालय 2025मध्ये एकूण 52 विद्यार्थी सिलेक्शन आहे. हे यश पालकांमुळे आहे, त्यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे आहे की हे विद्यार्थी असं वाटतं खूप खूप यशस्वी व्हावेत, त्यांची जी मोठी स्वप्न आहेत ती त्यांची पूर्ण व्हावीत आणि त्यांचं डिफेन्स असेल, अदर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावं. ही संधी नागपूरमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. कारण नागपूरमध्ये तुमच्या जवळ सैनिक स्कूल चंद्रपूर आहे,
नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आहे. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी SPI औरंगाबादची परीक्षा आहे. 10वीच्या विद्यार्थिनीसाठी SPI नाशिकची परीक्षा आहे. 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी RIMCची परीक्षा आहे. अशा 4 ते 5 वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी आहेत आणि आपण त्याची तयारी नागपूरमध्ये यावर्षी सुरू करतोय. तुमचा विद्यार्थी 2री 3रीचा असेल तर त्याच्यासाठी फाउंडेशन बॅचेसची व्यवस्था आहे. जर तुमचा विद्यार्थी 4थी 5वी 6वीमध्ये असेल, वयात बसतोय, तर आपण त्याची तयारी सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, नवोदय विद्यालय, स्कॉलरशिप या 4 परीक्षांसाठी करून घेऊ शकतो. जे विद्यार्थी 7वीचे आहेत त्यांना आपण RIMC, ज्यालाच आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज जे देहरादून या ठिकाणी आहे, त्याची तयारी करून घेतो. त्याचबरोबर जे 7वीचे किंवा 8वीचे देखील विद्यार्थी आहेत त्यांना परत सैनिक स्कूलची परीक्षा देता येते. जे विद्यार्थी 8वीचे आहेत, 8वीच्या विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, स्कॉलरशिप या 4ही परीक्षा देता येतात. जे विद्यार्थी 9वीचे आहेत आणि 10वीचे आहेत असे दोन्ही वर्षाचे विद्यार्थी SPI औरंगाबाद मुलांसाठी, SPI नाशिक मुलींसाठी तयारी करू शकता. महत्त्वाची गोष्ट अशी, आणि खास करून मुलींसाठी, 3 वर्षापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक पिटिशन फाईल झाली आणि त्याद्वारे मुलींसाठी NDAचे दरवाजे ओपन झाले. RMS परीक्षा, RIMC आहे, सगळ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला मुलींच्या जागा ओपन झाल्या आणि 2025मध्ये यावर्षी जून किंवा जुलैमध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून या ठिकाणी NDAमधून 3-3.5 वर्षाचं ट्रेनिंग घेऊन बाहेर पडलेली मुलींची पहिली बॅच ही आता IMA देहरादून याकडे पुढच्या प्रशिक्षणासाठी जाणार आहे. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की विद्यार्थिनीसुद्धा आता मुलींची पहिली तुकडी जे NDAमधून पासआउट झालेली आहे व पुढे IMA देहरादून या ठिकाणी जाते. सैनिक स्कूल असेल, नवोदय विद्यालय आहे, RMS आहे, या ठिकाणी पालकांमध्ये अवेअरनेस वाढत आहे आणि पालक 2री 3रीपासूनच त्याची तयारी सुरू करतायत आणि दरवर्षी 1.5 लाखाच्या वर फॉर्म सैनिक स्कूलसाठी येतात. तोच विद्यार्थी भविष्यामध्ये ह्या एंट्रन्स एक्झाममध्ये टिकेल, पास होईल, जो विद्यार्थी कमीत कमी 1.5 वर्ष मिनिमम तयारी पाहिजे. कारण जर तुम्ही पाठीमागच्या वर्षी आमचाच रिझल्ट बघितला, 2024ला आपला 300 पैकी 290चा विद्यार्थी आहे, तरीसुद्धा तो संपूर्ण भारतात 3रा आहे. आणि यावर्षी जर तुम्ही 2025ला 5 एप्रिलला जी परीक्षा झाली आणि आम्ही ज्यावेळेस स्कोअर कलेक्ट केला विद्यार्थ्यांचा, आम्हाला असं जाणवलं यावर्षी 300 पैकी 290पेक्षा जास्त मार्क असणारे 10 विद्यार्थी आहेत आणि तरीसुद्धा आम्ही खुश नाही. जे पाठीमागच्या वर्षी आम्ही एक विद्यार्थी 290चा आला, आम्ही खुश झालो. ऑल इंडिया रँक 3rd आहे आणि 65 वर्षामध्ये असा विद्यार्थी आणि असा रेकॉर्ड झालेला आहे जे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी दुसऱ्या कुठल्याच इन्स्टिट्यूटचं झालेलं नाही. ऑल इंडियामध्ये रँक 3रा येणं, 300 पैकी 290, आम्ही खूप झालो. परंतु यावर्षी 290च्या पुढं 10 विद्यार्थी आहेत तरीसुद्धा आम्ही खुश नाही. कारण आम्हाला अजून वाटतं की ऑल इंडिया रँकमध्ये अजून महाराष्ट्रामधून खूपसे विद्यार्थी पहिल्या 100मध्ये 50मध्ये खूपसे विद्यार्थी बसतील. तो अवेअरनेस पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये यावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि खास करून विदर्भासाठी
यावर्षी आम्ही जी ब्रँच ओपन केलेली आहे, ॲडमिशन सुरू आहेत. 15 एप्रिलपासून बॅचेस सुरू झालेले आहेत आणि लवकरात लवकर मेचा महिना असेल किंवा जून फर्स्ट वीकपर्यंत मॅक्झिमम लोकांनी या गोष्टी शेअर कराव्या, आवर्जून व्हिजिट करावी. कारण आपल्याला विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यासाठी काय तयारी करावी यासाठी तुम्ही व्हिजिट करू शकता ऑफिसला. ऑफिसचा नंबर आहे 9156911391. पुन्हा एकदा सांगतो, 9156911391. आपलं ऑफिस हे हिंगणा रोडला लोकमान्य मेट्रो स्टेशनजवळ, CRPF रोडला, रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागे, विद्यापती नगर, जो एकात्मता नगर रोड आहे त्या रोडवर विद्यापती नगर या ठिकाणी आहे. आपण कॉल करा, आपणास फोनवर देखील माहिती दिली जाईल व शक्यतो जेवढं पॉसिबल आहे, शक्य आहे, आपण व्हिजिट करावी. फोनवर माहिती पूर्णपणे देताना काही अडचणी येतात. आपण ऑफिसला व्हिजिट करा, आपणास योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. ही गोष्ट फक्त ॲडमिशन पुरती नाही, तर ही गोष्ट आहे विद्यार्थ्याच्या भविष्याची. आणि विद्यार्थ्याला सुद्धा घेऊन या, जेणेकरून आपल्याला छोटीशी टेस्ट परीक्षा घेता येते. छोटीशी टेस्ट घेऊन आपल्याला विद्यार्थ्याचा कल, त्याची तयारी कशा पद्धतीने करून घेता येईल यासाठी आपल्याबरोबर चर्चा केली जाईल. धन्यवाद.